श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 22. वांझमैस दुप्ती झाली. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. नामधारक शिष्य सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, अहो योगेश्वर मुनिवर्या, तुमचा जय जयकार आहे. तुम्ही खरोखर भवसागर तारक आहात. अज्ञानरूपी अंधार दूर करणारी तुमची दिव्य ज्योती आहात. तुमचे चरण स्पर्श होताच मला ज्ञानप्राप्ती झाले. माझे मन परमार्थाकडे वळले आहे. कामधेनू समान श्री गुरुचरित्र तुमच्या मुखातून मला ऐकावयास मिळत आहे. हे माझे केवढे भाग्य. तुम्ही मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगत आहात, पण माझे मन तृप्त होत नाही. आणखी ऐकण्याची मला तीव्र इच्छा आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरास आले असे तुम्ही सांगितले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा. नामधारकाची ही इच्छा ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. ते नामधारकाचे कौतुक करीत म्हणाले, नामधारका, तू खरोखर धन्य आहे. या जगात तू पूज्य होशील. तू मला जो प्रश्न विचारलास त्यामुळे माझ्या मनाला परम संतोष झाला आहे. तुला श्री गुरुचरित्र सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरास आल्यानंतर भीमाम्रजा संगमावर गुप्तपणे राहू लागले. त्या संगमावर अश्वत्थ वृक्ष आहे. ते स्थान वरदभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. तो संगम प्रयागासमान असून तेथे अष्टतीर्थे आहेत. त्या तीर्थाचे महात्म्य अपार आहे. त्याविषयी मी तुला नंतर सांगेन. तीर्थमहिमा प्रकट व्हावा व भक्तजनांचा उद्धार व्हावा यासाठी श्री गुरूंनी तेथे वास्तव्य केले. सूर्याची किरणे झाकून राहत नाही त्याप्रमाणे श्री गुरु तेथे गुप्तपणे राहत होते. तरी यांची ख्याती सर्वत्र झालीच. श्री गुरु माध्यान्हकाळी भिक्षेच्या निमित्ताने गाणगापुरात जात असत. ते गाव अग्रहार होते. त्या गावात वेदज्ञ ब्राह्मणांची 100 घरे होती. राजाकडून त्यांना जमिनी मिळालेल्या होत्या. त्यामुळे सगळे ब्राह्मण तसे सुखासमाधानात होते. त्या गाणगापुरात एक दरिद्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव पतिव्रता असे होते. ती नावाप्रमाणेच मोठी पतिपारायण साध्वी होती. तो ब्राह्मण 4 घरी भिक्षा मागून आपले व आपल्या पत्नीचे पोट भरत असे. त्या ब्राह्मणाच्या घरी एक म्हैस होती, पण ती भाकड होती. ती दूध देत नसत. त्यामुळे तिला व्यसन घालत होती. गावातील लोक दगडमाती आणण्यासाठी तिला भाड्याने नेत असत. त्यापासून त्या ब्राह्मणाला 4 पैसे मिळत असत. श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी गाणगापुरात जात असत. एके दिवशी माध्यान्हकाळी श्री गुरु त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. तो ब्राह्मण भिक्षेसाठी गावात गेला होता. तो ब्राह्मण दरिद्री आहे, पोटासाठी भिक्षा मागतोय. श्री गुरूंना माहीत नसेल काय? तो ब्राह्मण दरिद्री असला तरी सात्विक वृत्तीचा होता, सज्जन होता, आहे त्यात समाधान मानणारा होता, सज्जन होता. परमेश्वरा श्री गुरूंनाही असेच भक्त आवडतात. भिक्षा घालण्यासाठी त्याच्या घरी काहीच नव्हते. तो श्री गुरूंना वंदन करून त्याची पत्नी म्हणाली, माझे पती भिक्षा आणावयास गावात गेले आहेत. आपणास देण्यासाठी घरात काहीच नाही. आपण थोडा वेळ थांबावे. त्या स्त्रीची अगतिकता पाहून श्री गुरु तिला म्हणाले, तुझ्या घरात काही नाही असे का म्हणतेस? तुझ्या घरी म्हैस आहे, ती भरपूर दूध देणारे आहे. तेव्हा मला भिक्षा म्हणून दूध दिलेस तरी चालेल. काही नाही असे म्हणू नकोस. तेव्हा ती म्हणाली, महाराज, म्हैस अजून नसल्यासारखीच आहे. ती भाकड आहे, ती दूध देत नाही म्हणून आम्ही तिला रेडा म्हणून ठेवले आहे. ती कधी व्यायलीच नाही, म्हणून तर तिला व्यसन घालून माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो. मग आपल्याला दूध कुठले देऊ? तेव्हा श्री गुरु जर रागानेच म्हणाले, तू खोटं बोलतेस. तुझी म्हैस दूध देते. जा जा, तिचे दूध काढून आण. श्री गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून ती भांडी घेऊन दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली. तिचे आचळ पाण्याने स्वच्छ करून ती दूध काढू लागली. तो काय आश्चर्य! त्या म्हशीने 2 भांडी भरून दूध दिले. श्री गुरु सामान्य संन्यासी नाहीत, ते अवतारी महात्मा आहेत याची तिला खात्री पटली. तिने दूध गरम करून श्री गुरूंना दिले. श्री गुरु ते प्राशन करून संतुष्ट झाले. त्यांनी तिला आशीर्वाद दिला, तुझ्या घरी अखंड लक्ष्मी राहील. तुझी मुले नातवंडे सुखात आनंदात राहतील. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही असा आशीर्वाद देऊन श्री गुरु संगमाकडे परत गेले. आज त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरात आनंद ओसंडून वाहत होता. काही वेळाने तो ब्राह्मण भिक्षा मागून घरी परत आला. त्याला सगळी हकीकत समजली. तो म्हणाला, आपले दारिद्र्य गेले. श्री दत्तगुरूंचीच आपल्यावर कृपा केली आहे. आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया. ते दोघे संगमावर गेले. त्यांनी श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे दर्शन घेऊन त्यांची यथासांग षोडोपचारे पूजा केली. त्या दोघांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ते कुटुंब ऐश्वर्य संपन्न झाले. त्यांना धन धान्य पुत्र पौत्र सर्व काही भरभरून मिळाले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरुदत्तात्रयांची ज्याच्यावर कृपा होते त्याला दुःख दैन्य दारिद्र्य कधीही भोगावे लागत नाही. त्याला 8 प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतात. यासाठीच सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगतात. ते श्रवण करणाऱ्यास कधी दैन्य दारिद्र्य भोगावे लागणार नाही. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील वांझमैस दुप्ती झाली नावाचा अध्याय 22 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.